नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. मित्रांनो, पोस्ट विभागामध्ये ब्रांच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि डाक सेवक या पदांसाठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर अशी देण्यात आलेली आहे. तुम्हाला अर्जामध्ये काही एडिट करायचं असेल किंवा काही करेक्शन्स असतील तर ते तुम्ही 6 सप्टेंबर 2024 ते 8 सप्टेंबर 2024च्या दरम्यान करू शकता. आता यासाठी तुम्हाला अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि ते अर्ज तुम्हाला इंडियन पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करायचे आहेत. त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि SC, ST, OBC महिला उमेदवारांकडून कुठलीही फी आकारली जाणार नाही आहे. यानंतर या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ते पाहूयात. तर अर्जदाराचे कमीत कमी वय हे 18 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त वय हे 40 वर्ष असावे. मग यासाठी एज रिलॅक्सेशन हे दिलेलं आहे. मग त्यामध्ये जर उमेदवार हा SC किंवा ST कॅटेगरीचा असेल तर त्याला 5 वर्ष आहे, OBCसाठी 3 वर्ष आहे, PWDसाठी 10 वर्ष आहे, PWD प्लस OBC असेल तर 13 वर्ष आहे आणि PWD प्लस SC किंवा ST असेल तर 15 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे. यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहूयात. मग यामध्ये उमेदवाराने गणित आणि इंग्रजी विषयासह 10वी उत्तीर्ण असावं. यासोबतच त्या उमेदवाराला जी काही लोकल भाषा असेल, मग महाराष्ट्र राज्यासाठी मराठी भाषा या भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. यासोबतच त्या उमेदवाराला कम्प्युटरचंही नॉलेज असावं. अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी आवश्यक आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरत असताना तुमच्याकडे खालील माहिती असणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID, त्यासोबतच आधार नंबर, 10वी उत्तीर्ण झालेलं मार्कशीट आणि स्कॅन केलेला फोटो जो 50 KBच्या आतमध्ये असावा आणि 20 KBच्या आतील तुमची सही, अशा प्रकारची माहिती तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता यासाठी सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे ते पाहूयात. या भरतीसाठी कुठलीही परीक्षा द्यायची नाही आहे. तुमचे जे काही 10वीचे मार्क्स असतील त्या मार्क्सवरच तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील त्यांना SMS द्वारे आणि त्यांच्या मेलद्वारे ही माहिती कळवली जाईल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे पोस्ट विभागामध्ये भरती सुरू झालेली आहे. लवकरात लवकर अर्ज करून घ्या. मी आशा करते की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल. तुम्हाला जर याविषयी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.